नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा 41 विविध पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत। या ठिकाणी या जागा ज्या आहेत ते डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO मधल्या आहेत आणि या ओझर नाशिक इथल्या आहेत। ठीक आहे, तर महाराष्ट्रातल्याच जागा आहेत या ठिकाणी। या ठिकाणी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पूर्ण अपडेटसाठी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा ॲडव्हान्स सेंटर फॉर एनर्जेटिक मटेरियल म्हणजे ACEM डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO यांच्या जागा आहेत या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मधून। तर या अंबिल हिल ओझर नाशिक इथल्या या ठिकाणी जागा आहेत। यामध्ये आपण बघणार आहोत पूर्ण की कशा पद्धतीच्या आणि कोणत्या या ठिकाणी क्वालिफिकेशन लागत आहे कोणत्या पदासाठी। तर या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर अप्रेंटिसशिप आर इन्व्हायटेड फॉर 1 year ट्रेनिंग इन फॉलोइंग डिसिप्लिन म्हणजे 1 वर्षाचं या ठिकाणी अप्रेंटिसशिपची ट्रेनिंग आहे ही। तर याच्यासाठी हे जागा निघालेल्या आहेत। यामध्ये बघा अप्रेंटिसशिप कॅटेगरी दिली आहे, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप आहे या ठिकाणी BE BTech जनरल स्ट्रीम मध्ये आहे। याला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागतंय तर BE BTech इन केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजी याचा 5 जागा आहेत। त्यानंतर BE BTech इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग यांच्या 5 जागा आहेत। BE BTech इन एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग याच्या 2 जागा आहेत। यानंतर BE BTech कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा BSc इन कम्प्युटर सायन्स असेल तरी चालेल, यांच्या 2 जागा आहेत। त्यानंतर BE BTech इन इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग यांच्या 3 जागा आहेत। BE BTech इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या या ठिकाणी 3 जागा आहेत। BSc केमिस्ट्रीच्या 3 आहेत, BSc फिजिक्सच्या 2 आहेत, बॅचलर ऑफ कॉमर्स BComच्या 4 आहेत आणि BLIS लायब्ररी सायन्समध्ये 1 जागा आहेत। तर टोटल या ठिकाणी बघा 30 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता स्टायपेंड किती आहे तुम्हाला तर 12,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी 1 वर्षासाठी स्टायपेंड राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। सेकंड जे पद आहे या ठिकाणी टेक्निशियन अप्रेंटिसशिप डिप्लोमाचं आहे। तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 4 जागा आहेत, डिप्लोमा इन केमिकलच्या 2 जागा आहेत, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकलच्या या ठिकाणी 2 जागा आहेत, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 2 जागा आणि कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा वेब डिझायनिंग यांच्या 1 जागा आहेत। तर या ठिकाणी टोटल 11 जागा दिलेल्या आहेत। 10,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड राहणार आहे। या ठिकाणी स्लॉट्स बी फिल ॲज पर द रिझर्वेशन पॉलिसी, तर पॉलिसीच्या याच्यानुसार भरणार आहेत। तर SC साठी 3, ST साठी 2 आणि OBC साठी 11 या ठिकाणी असं दिलेलं आहे। या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन प्रोसिजर पूर्णपणे दिलेली आहे, तुम्हाला हे सर्व वाचायचं आहे। यामध्ये मेन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, द स्कॅन कॉपीज आर फिल ॲप्लिकेशन फॉर्म अलॉंग विथ डिझायर इसेन्शियल डॉक्युमेंट्स अँड सर्टिफिकेट्स इन PDF फॉर्मॅट। तर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्येच या ठिकाणी भरायचं आहे आणि मस्ट बी सेंड थ्रू ईमेल ओनली। तर ईमेल थ्रू तुम्हाला पाठवायचं आहे apprentice.acem@gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला ईमेल करायचं आहे। इट इज कंपल्सरी टू अटॅच युनिव्हर्सिटी कॉलेज CGPA पर्सेंटेज कन्वर्जन फॉर्म्युला डॉक्युमेंट adopted by university college along with all necessary supporting documents and the application form is enclosed herewith। तर तुमच्याकडे जर CGPA चा असेल तर तुम्हाला ते कन्वर्जन करून घ्यायचं आहे कॉलेजवाल्यांकडून आणि त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट हे तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे। इट इज मॅन्डेटरी टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द बिलो मेन्शन गुगल फॉर्म लिंक। या ठिकाणी हा गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, तुम्हाला त्याच्यावरती जाऊन या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा भरायचा आहे आणि अपलोड करायचे आहेत ऑल नेसेसरी डॉक्युमेंट। लक्षात आलं? तर या ठिकाणी बघा लास्ट डेट बघा जे डेट रिसिप्ट ॲप्लिकेशनची ते 15 जून पर्यंत आहे, तुम्ही भरू शकतात। ऑल करस्पॉन्डन्स विथ कॅन्डिडेट शाल बी डन थ्रू ईमेल ओनली, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती ईमेल थ्रू भरायची आहे आणि हा गुगल फॉर्म भरायचा आहे। डू नॉट सेंड एनी हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन, हार्ड कॉपी पाठवायची नाही आहे कोणत्याही प्रकारची। या ठिकाणी खाली बघा सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे, द सिलेक्शन प्रोसिजर विल बी डिसाइडेड बाय अप्रेंटाइज सिलेक्शन कमिटी। ठीक आहे, तर मेरिट बेस किंवा इंटरव्ह्यू बेसवर होणार आहे। ओनली सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म थ्रू आफ्टर ऑफर लेटर। ठीक आहे, तर ऑफर लेटरनी त्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे किंवा इन्फॉर्म केलं जाणार आहे ज्यांचं डायरेक्ट सिलेक्शन झालेलं असेल। या ठिकाणी बघा टर्म्स अँड कंडिशन ऑफ सिलेक्शन ऑफ अप्रेंटिसशिप तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी दिलेलं आहे। कॅन्डिडेट्स अप्लाइंग अप्रेंटाइज अँड टेक्निशियन अप्रेंटाइज आर रिक्वायर्ड टू रजिस्टर इन नॅशनल अप्रेंटाइज ट्रेनिंग स्कीम। ठीक आहे, तर त्यानुसार या एज्युकेशनलच्या ह्याच्यावरती सर्व टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे। सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट सुद्धा सबमिट करावं लागतंय। द अप्रेंटिसशिप विल नॉट प्रोव्हाइडेड एनी क्वार्टर्स हॉस्टेल अकॉमोडेशन ट्रान्सपोर्टेशन बाय दिस एस्टॅब्लिशमेंट ड्युरिंग ट्रेनिंग पिरियड। तर ते काहीही प्रोव्हाइड करणार नाहीयेत, ही गोष्ट लक्षात घ्या।
खाली बघा त्यांनी एक ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे अप्रेंटिसशिपचा. तर तुम्हाला याची प्रिंट काढायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या हे भरायचं आहे. फोटो काढायचा आहे आणि PDF ते तुम्हाला जे आहे त्या वेबसाईटवरती दिलेली या ठिकाणी मेल दिलाय, तर त्याच्यावरती तुम्हाला पाठवायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला त्याचं व्यवस्थितरित्या भरून घ्या. एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, परमनंट ॲड्रेस असेल, करस्पॉन्डन्स ॲड्रेस असेल, खाली सिग्नेचर आणि लिस्ट ऑफ एन्क्लोजर तुम्हाला जे दिलेलं आहे ते या ठिकाणी सबमिट करा. तर मित्रांनो, अशा प्रकारे 41 पदांच्या जागा आहेत DRDOमध्ये, नाशिकच्या जागा आहेत. जर तुम्ही एलिजिबल असाल याच्यामध्ये तर तुम्ही याला फॉर्म भरू शकतात. आणि नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.